मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर इथं वाळूचा अवैध उपसा चालू असताना ग्रामीण पोलिसांनी 2,50,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय। मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथील अवैध वाळू उपशावर पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या पथकानं धाड टाकून सुमारे 2,50,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय। यावेळी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना वाळू माफियांनी पाहताच भीमा नदीपात्रामध्ये वाळू भरत असलेले ट्रॅक्टर, ट्रक आणि जेसीबी नदीपात्रात सोडून त्यांनी पळ काढला। अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांचे आता धाबे दणाणले आहेत। यावेळी वाळू माफियांकडून 40 वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर, 2 जेसीबी, 10 वाळूचे ट्रक आणि 600 ब्रास वाळू साठा असा सुमारे एकूण 2,50,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय। मंगळवेढा तालुक्यातील ही सर्वात मोठी अवैध वाळू उपशा विरोधात पहिलीच कारवाई आहे। सतत वाळू माफिया विरोधात सिद्धापूर ग्रामस्थ आणि तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात कारवाई करावी यासाठी उपोषण आंदोलन महसूल विभागावर करण्यात आले होते। मात्र वाळू माफियांवर महसूल विभागाचा छुपा आशीर्वाद असल्यामुळे रात्रंदिवस वाळू नदी पात्रातून काढून भीमा नदी परिसरात साठा करून भरून दिली जात होती आणि अवैध वाळू वाहतुकीचा परिसरातील राहणाऱ्या लोकांनाही त्रास होत होता। यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या पथकानं खाजगी वाहनातून येऊन ही मोठी भर दिवसात धडक कारवाई केली आहे। या कारवाईनंतर महसूल विभागाचे अधिकारी, तलाठी आणि सर्कल यांनी वाळू साठा असलेल्या ठिकाणी वाळूचे मोजमाप आणि पंचनामा करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष टीम मधील पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे, गणेश निंबाळकर, पोलीस नाईक अमृत खेडकर, अंकुश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धाराम स्वामी, अमोल माने, प्रवीण पाटील, दिनेश राठोड, सोमनाथ बोराटे, बाळराजे घाडगे, विलास पारधी, अभिजित ठाणेकर, श्रीकांत जवळगे, पांडुरंग केंद्रे, अक्षय दळवी, अमोल जाधव, बालाजी नागरगोजे, विष्णू बडे आणि आरसीपी प्लाटून नंबर 5 यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। सिद्धापूर येथील वाळूच्या बेकायदा आणि अवैध उपशाबद्दल धाडस या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी यांनी सातत्यानं आवाज उठवला होता। त्यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता। दहशत निर्माण करून शरद कोळींना घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या हल्ल्याला दहशतीला भीक न घालता धाडस चालूच ठेवलं होतं। या पाठपुराव्याला अखेर यश आलं आणि प्रशासकीय यंत्रणेनं सिद्धापूरचा वाळूचा अवैध उपसा बंद केला। वाळू माफियांकडून धोका उद्भवणार हे ठाऊक असताना शरद कोळी यांचं धाडस वाखाणण्याजोग आहे। वाळूचा अवैध उपसा बंदच होण्यासाठी प्रशासनानं ठोस पाऊल सदैव उचलावं, दबावाला भीक घालू नये, अन्यथा काळ सोकावत राहणार एवढं मात्र निश्चित।